राहुलचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. त्याने नोकरी करत करत पुढचं शिक्षण करण्याचा विचार केला. हजरजबाबी होता आणि हुशार सुद्धा. त्याने त्याच्या बळावर मुलाखतीत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. तो नोकरीवर रुजू झाला. काही दिवसातच तो मेहनतीच्या जोरावर साहेबांचा खासम खास बनला. शांत स्वभावाचा मुलगा, कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही. त्याच्या स्वभावामुळे काही दिवसातच राहुल फार लोकप्रिय झाला. खरं तर जास्त बोलायचा नाही, पण सतत प्रत्येकाच्या मदतीला तत्पर असायचा. ही त्याची खासियत होती. मदत करताना तो ह्या कानाची खबर त्या कानाला लागू देत नव्हता. तो वेगळाच होता. त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे तो काही दिवसातच ऑफिसमध्ये प्रसिद्ध झाला. अगदी 6 महिन्यात बॉसने त्याला प्रमोशन दिले. पण बोलतात ना की जसं जसं प्रगती होते तसतसे जळणाऱ्यांची संख्या वाढत जाते. अगदी तसेच राहुल सोबत झाले. आता त्याच्याबरोबरचे सहकारी त्याला टोमणे मारायला लागले होते. सर्वांना वाटायचे की राहुलने वशीला लावून नोकरी मिळवली आहे, पण तसे नव्हते. आज जेही मिळवले होते ते मेहनतीच्या जोरावर. राहुलला जाणवत होतं त्या लोकांची कुजबूज, पण तरीही तो शांत होता. त्याने प्रमोशनच्या आनंदात घरी पार्टी दिली होती. सर्व सहकाऱ्यांना त्याने बोलावले होते. सर्व सहकारी आले होते. ते कलिग सुद्धा जे त्याच्या पाठी कुजबूज करायचे. राहुलने सर्वांसाठी खाण्याची छान सोय केली होती. ड्रिंक्स सुद्धा होते. राहुल सोडून सर्व ड्रिंक्स घेत होते. राहुल निर्व्यसनी होता. पार्टी रंगात आली होती. एक रमेश नावाचा सहकारी तर त्याच्यावर फार जळायचा, कारण तो राहुलच्या आधी जॉईन झाला होता तरी सुद्धा त्याची बढती झाली नव्हती. राहुलला तो नशेत बोलला, तुझं बरं आहे बाबा, तुला सहजच भेटलं प्रमोशन. मी तुझ्या आधी येऊन सुद्धा वाट बघतोय. नशीबवान आहेस तू, नशीबवान आहे तू. हे ऐकताच त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. खूप भावनिक झाला. राहुलला आज सर्वांना काहीतरी सांगायचे होते. तो बोलू लागला, अटेन्शन प्लीज, आज काहीतरी मला सांगायचे आहे. सर्वजण उत्सुक झाले, खास करून ते सहकारी जे त्याच्यावर खार खाऊन होते. आपापसात कुजबुजायला लागले. कान टवकारून ऐकायला लागले. राहुलने बोलायला सुरुवात केली, मित्रांनो, आज मला काहीतरी तुम्हा सर्वांसोबत शेअर करायचे आहे. तुम्ही सर्व माझ्या आनंदात आज सामील झाला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. खरं तर मला व्यक्त व्हायला आवडत नाही, पण रमेश मला आत्ताच बोलला, नशीबवान आहेस तू म्हणून. माहीत नाही का, पण आज खरंच बोलावंसं वाटलं. मी खरंच नशीबवान आहे. मी अशा समृद्ध परिवारात जन्माला आलो जिथे आई, बाबा, आजोबा, आजी, बहीण आणि माझी छोटी बहीण होती. माझे आई वडील उच्च शिक्षित होते. माझा जन्म झाला तेव्हा माझ्या वडिलांनी लगेच माझ्या गळ्यात सोन्याची चेन बनवून घातली. सर्वांना खूप आनंद झाला होता. आजही माझ्या गळ्यात माझ्या वडिलांची ती प्रेमळ भेट आहे. मी खूप आनंदी होतो माझ्या सुखी परिवारासोबत. मी शाळेत खूप हुशार होतो. माझी आई सुद्धा खूप शिकलेली होती. काही प्रोजेक्ट वगैरे असेल तर तीच बनवून द्यायची. माझा पहिला क्रमांक कधीच चुकला नाही. शाळेतल्या शिक्षकांचा मी लाडका होतो. दिवस जात होते. काळाने माझ्या पुढे वेगळेच काहीतरी वाढून ठेवलं होतं. मी 5वीला होतो तेव्हा माझी आई कॅन्सरने मरण पावली. लहान वयात आईच्या प्रेमाला मी मुकलो. आई गेल्यावर खूप रडू यायचे, पण लहान बहिणीसाठी माझ्यात बळ आलं. पुन्हा जगू लागलो. आईशिवाय जगणे म्हणजे फार कठीण होते, पण जगत होतो. आई गेल्यावर 2 वर्षांनी बाबा पण आजारी पडले आणि तेही आम्हाला सोडून गेले. माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. आई आधीच गेली होती सोडून. बाबांचा आधार होता, पण आता बाबा पण गेले. त्या धक्क्यातून सावरत नाही तोच माझी आजी पण गेली. मी खूप एकटा पडलो. मी, माझी छोटी बहीण आणि आजोबा, आमचं तिघांचं जग होतं. ह्या कटू अनुभवांनी मला वेळेच्या आधी मोठं केलं. बालपण जगलोच नाही, खूप काही शिकलो, स्वावलंबी बनलो. आजोबा आणि छोट्या बहिणीसोबत गाडी रुळावर आली होती. चला, कमीत कमी रक्ताची बहीण तर होती.
पण माझ्या छोट्या बहिणीला सुद्धा एका आजाराने माझ्यापासून हिरावून घेतलं. त्याने रुमालाने अश्रू टिपले आणि पुढे बोलू लागला. आता काय उरलं होतं आयुष्यात? कशासाठी मी जगायचं? प्रश्न पडत होता. मी खूप कमजोर झालो होतो. मला आजोबांचा सहारा होता. लाचार झालो होतो. माझ्या माणसांना परत आणणे माझ्या हातात नव्हते. कितीही दुःख आलं तरी एकटाच सहन करत राहिलो. एकटेपणाचं विक्राळ रूप मी जवळून अनुभवलं आणि अनुभवत आहे. ते कोणाच्याही वाटायला नको अशी मी देवाकडे रोज प्रार्थना करतो. मी माझं मन लावून शिक्षण पूर्ण केलं. सर्व व्यसनापासून दूर राहिलो, कारण मला माझं आयुष्य सुंदर जगायचं होतं. आता माझ्या आयुष्याचं लक्ष फक्त परोपकार आहे. जर माझ्यामुळे कोणाची मदत होत असेल तर त्यात मला समाधान आहे. माझ्यामुळे एखाद्याला आनंद होतो तेव्हा माझ्या मनालाही खूप आनंद होतो. माझ्या आयुष्यात आता गमावण्यासारखं काहीच नाही. मी सर्वच गमावले आहे. अगदी मी जेव्हा परीक्षेत उत्तीर्ण झालो तेव्हा खूप आनंद झाला. मला माझं कोणीतरी हवं होतं, माझा आनंद वाटायला. पण मी कमनशिबी. माझे आजोबा पण त्याच वर्षी वारले आणि आज माझं प्रमोशन झाले म्हणून मी तुम्हाला बोलावले. आज पहिल्यांदा मला कोणीतरी भेटलं, माझा आनंद वाटायला. खूप छान वाटतंय. या आयुष्याने मला एकच शिकवलं, आयुष्यात कधीही काहीही होऊ शकते. जीवन आहे तोपर्यंत आपल्या माणसाबरोबर छान जगा. सुख दुःख वाटून घ्या. जर जमलं तर निस्वार्थपणे गरजूंना मदत करा. ते सुख वेगळंच असतं. आहे मी नशीबवान, कारण मला जगण्याचा अर्थ उमगला. राहुलच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या. सगळे सहकारी त्याचा भूतकाळ ऐकून अवाक झाले होते. त्याच्या पाठीवर जसा बॉसने हात ठेवला तसं त्याला भरून आले. त्याने बॉसला मिठी मारली. किती दिवसाने तो मोकळा झाला होता. तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते. सर्वांचे मन भरून आले होते. त्याच्या विरोधकांना सुद्धा स्वतःच्या विचारांची लाज वाटत होती. राहुल सारखी व्यक्ती आपल्यामध्ये आहे याचा सर्वांना अभिमान वाटला. प्रत्येकाला जाणीव झाली की ते नशीबवान आहेत, कारण सुख दुःख शेअर करायला प्रत्येकाकडे हक्काचं एक तरी माणूस होतं. आयुष्यात सहज असे काहीच भेटत नाही, बरोबर ना? जे राहुलने आज मिळवलं होतं ते सहज मिळालं नव्हतं. त्यासाठी त्याने अपार कष्ट केले होते. पण राहुलला जो जगण्याचा अर्थ उमगला तो खूप मौल्यवान होता. खरंच नशीबवान होता तो. समाप्त. कथालेखन अश्विनी पाखरे उगले. लेख आवडल्यास लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत, कुटुंबासोबत जरूर शेअर करा. अशाच हृदयस्पर्शी कथा वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.